जोपर्यंत या देशामधला एकन एक मुसलमान आपण मारून टाकत नाही तोपर्यंत आपल्या बायका सगळ्या महाराजांकडे आपण पाठवत जाऊ, त्यांचं शोषण होत देत जाऊ, त्यांना लुबाडलं देत जाऊ, महाराजांची पायधूत जाऊ आपण, आणि ते जाहीररित्या आपलं शोषण करत असेच कायम राहणार आहेत. कारण तोपर्यंत आपल्याला त्यांना हात लावायचा नाही. आधी मुसलमानांना या देशातलं खतम करायचं आहे. ज्या दिवशी मुसलमान खतम होतील त्या दिवशी आपण पुन्हा भेटू. एक IPS झालेल्या अधिकाऱ्यांना ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट अँड ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट मधला फरक कळत नाही. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार केवळ एखादी व्यक्ती करणी करते असं म्हणणं कायद्याने अपराध आहे. 7 आणि 8 जानेवारी 2023ला जो दिव्य दरबार भरला ज्यामध्ये यांनी या सगळ्या कायद्याचं उल्लंघन केलं, त्या दिव्य दरबारामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवून आलेले आहेत. हा डायरेक्ट त्यांचा संबंध आहे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार सुधाकरजी अडबोले, माझे सहकारी आणि अभियान प्रमुख सुरेशजी झुरमुरे, महाराष्ट्र संघटक हरिभाऊ पाथोडे, आदरणीय शोभाताई पोटदुखे, माझे सहकारी अनिल दहागावकर, धनंजय तावाडे, सुनील वंजारी, अविनाश आंबेकर, रजनी कार्लेकर, राजू झोडे, प्रदीप अडकिने, अनिल लोणबले, दीपक जेऊरकर, ॲडव्होकेट रमेशचंद्र दहिवडे, प्रवीण भाऊ खोब्रागडे, सुभाष शिंदे, दुष्यंत नगराळे, डॉक्टर सतीश मालेकर, कुमार गुगुलवार, अशोक उईके, अमीर शेख, बळीराम धोटे, नंदू नागरकर, सचिन राजूरकर आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या चंद्रपूरच्या स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, आज आपण एका विशिष्ट व्याख्यानाकरता या ठिकाणी जमलो आहोत. बुवा तेथे बाया, अशोक खरात सारख्या बाबांना स्त्रिया का फसतात, हा विषय आपल्या पुढ्यामध्ये आहे. खरं म्हणजे हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्या आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे या पद्धतीच्या विषयावरचं व्याख्यान घेण्याची आणि लोकांचं प्रबोधन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. महाराष्ट्र सरकारनं जी बॉडी गठीत केलेली आहे, जादूटोणा विरोधी कायदा, जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती, या समितीची ही जबाबदारी आहे. आणि या समितीचा सहअध्यक्ष असण्याच्या नात्यानं ही माझी जबाबदारी आहे. पण सरकार प्रत्यक्ष काम करत नसल्यामुळं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि बाकी संघटना एकत्र येऊन त्यांनी या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केलं. ठिकठिकाणी सगळ्या जिल्ह्यांमध्ये या पद्धतीचं आयोजन होतं आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाकरता मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मित्रांनो, खरात हा विषय तुमच्या पुढ्यामध्ये मला मांडायचा आहे. बागेश्वर धाम बाबाबद्दलही बोलायचं आहे, धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्याविषयी. त्याआधी महाराष्ट्रामध्ये जरा एक विचित्र घटना सध्या घडलेली आहे. विलास लवंडे नावाचे एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शरद पवार गटाचे, प्रामुख्यानं ते वारकरी संप्रदायामध्ये काम करतात. त्यांनी मधल्या काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी झालेली आहे आणि या घुसखोरांनी जे संत ज्ञानेश्वरांपासून, तुकारामांपासून अगदी गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराजांपर्यंत आपल्याला शिकवलं, ते सगळंच्या सगळं धुळीस मिळवलेलं आहे आणि त्याचं ब्राह्मणीकरण करत आहेत, त्याचं मुस्लिम द्वेष्टेकरण करत आहेत, या पद्धतीचे आरोप केले. आणि घुसखोर कोण आहेत यांची नावंही त्यांनी जाहीर केली. आज त्यातल्या एका घुसखोराच्या
संबंधित माणसानं, संग्राम भंडारे या माणसानं आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी विलास लवंडे यांची गाडी थांबवली, त्यांच्या अंगावर शाई ओतली, त्यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणाचा आपण सगळे मिळून जाहीररित्या निषेध करूया. त्याकरता टाळ्या वाजवून तुम्ही निषेध प्रगट करावा. मित्रांनो, वारकरी संप्रदायामध्ये ही घुसखोरी फार भयानक आहे. त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. लहानपणापासून वारकरी संप्रदायाच्या एका घरामध्ये मी लहानाचा मोठा झालेला मुलगा. माझे वडील ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा रोज वाचत असत आणि त्याच्यावर अतिशय सुंदर निरूपण करत असत. त्यामुळे वारकरी संप्रदाय मला लहानपणापासून परिचित आहे, त्यातला एक मी भाग आहे. आणि ज्यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ सुरू केली तेव्हापासून मी सांगतो आहे की ही वारकरी संप्रदायाच्या संतांनी जे काम केलेलं आहे त्याचं आधुनिक काळामधलं हे एक्सटेन्शन म्हणून काम आहे. 2005च्या काळामध्ये जेव्हा मी जादूटोणा विरोधी कायदा त्यामध्ये आमूलाग्र बदल करून नागपूरच्या अधिवेशनामध्ये 16 डिसेंबर 2005 मध्ये हा कायदा संमत करून घेतला, त्यावेळी यातले काही लोक अतिशय पिसाळले. त्यातल्या एका माणसाचा मला फोन यायचा, अनेकांचे फोन यायचे, पण हा फोन फार लक्षात राहायचा. कारण मी फोन उचलला रे उचलला, भडव्या मानवा तुझी माय किती मुसलमानांसोबत झोपली रे, इथपासून सुरुवात व्हायची. आवाजावरनं वाटायचा की हा माणूस वृद्ध दिसतो आहे. मी माझ्या पद्धतीनं त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचो. हा कायदा ज्ञानेश्वर तुकारामांच्या किती विचारांनी, त्याच विचारांनी प्रेरित झालेला कायदा आहे. तरी पण त्यांच्या काही शिव्या थांबायच्या नाही. शेवटी मी ठरवलं, कारण ते सांगायचे मी साखरे महाराज आश्रमातनं बोलतो आहे, आणि म्हणून मी स्वतः आळंदीला गेलो. साखरे महाराजांना जाऊन विचारायचा जाब असा मी ठरवलं होतं. मी त्यांना भेटल्यानंतर ते अतिशय वेगळ्या पद्धतीनं बोलत होते. मग मी त्यांना सांगितलं की भडव्या यापासून सुरुवात करणारे तुमच्या इथे कोण आहेत? ते म्हणाले, नाही, माझ्या आश्रमात तसा एकही माणूस नाही. मी आपलं ज्ञानेश्वरीवर निरूपण करत असतो, लोकांना सांगत असतो. मग त्यांना आठवलं, हां, माझ्या एका कोपऱ्यामध्ये एक वक्ते नावाचे महाराज राहतात, ते कदाचित तुम्हाला अशा शिव्या देऊ शकतात. आणि म्हणून मग मी त्यांना डायरेक्टली भेटायला गेलो. अजून विधान परिषदेमध्ये कायदा संमत व्हायचा होता, तो कालावधी होता. त्यांना मी कायदा समजावून सांगायला लागलो. ज्यावेळेस तो सगळा कायदा मी त्यांना समजावून सांगत होतो आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, कसं तुम्ही प्रश्न उपस्थित करत आहात त्या पद्धतीने या कायद्यात काहीच नाही असं समजावून सांगत होतो. अर्थात त्यांचे सगळे त्या ठिकाणी सहकारी उपस्थित होते. शेवटी मी चर्चेचा शेवट केला की ठीक आहे, तुमचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत या देशामध्ये मुसलमान आहेत तोपर्यंत हिंदूंमध्ये कोणतीही सुधारणा करणं शक्य नाही. ठीक आहे, जोपर्यंत या देशामधला एक मुसलमान आपण मारून टाकत नाही तोपर्यंत आपल्या बायका सगळ्या महाराजांकडे आपण पाठवत जाऊ, त्यांचं शोषण होत देत जाऊ, त्यांना लुबाडलं देत जाऊ, महाराजांची पाय धुत जाऊ आपण, आणि ते जाहीररित्या आपलं शोषण करत असेच कायम राहणार आहेत. कारण तोपर्यंत आपल्याला त्यांना हात लावायचा नाही. आधी मुसलमानांना या देशातलं खतम करायचं आहे. ज्या दिवशी मुसलमान खतम होतील त्या दिवशी आपण पुन्हा भेटू. ते माझ्यावर आणखी चिडले, माझ्यावर आरोप करतो. म्हटलं आरोप नाही करत, हे सगळं रेकॉर्ड केलेलं आहे, तुमच्याशी बोलतोय ते मी. त्यामुळे ही घुसखोरी किती भयानक आहे आणि किती विचित्र पातळीवर पोचलेली आहे याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. आणि त्यामुळे विलास लवंडेंसोबत जे काही घडलं ते अत्यंत निषेधार्ह आहे. जर तुम्ही घुसखोर म्हणून तुमची नावं जाहीर केली तर त्याची उत्तरं द्या ना जाहीररित्या. आता देवेंद्र फडणवीस मला म्हणाले की श्याम मानव सगळं जाहिराती करतात, म्हणजे थोडक्यामध्ये प्रसिद्धीसाठी करतात, त्यांना आजकाल कोणी विचारत नाही. तर मी काही ठिकठिकाणी तुम्हाला भिलू देणार नाही, तुमची भाषणं होऊ देणार नाही असं काही त्यांना आव्हान नाही दिलं. मी उलट त्या प्रश्नाचं शांतपणे उत्तर देतो. लोकशाहीमधल्या ह्या प्रक्रिया आहेत त्या आपण अतिशय व्यवस्थितरित्या पाळल्या पाहिजेत. मित्रांनो, सगळ्यात पहिले संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये
हा जो अशोक खरात नावाचं प्रकरण आपलं पोहोचलं, त्याकरता सगळ्या मीडियाचा मी मनापासून एका बाजूनं आभारी आहे आणि दुसऱ्या बाजूनं त्यांचं जाहीररित्या अभिनंदन करतो. पहिल्यांदा असं झालं की एखाद्या बुवाबाजीच्या प्रकरणामध्ये मीडियाने इतक्या चांगल्या पद्धतीची भूमिका घेतली आणि अतिशय प्रभावीपणे, मग तो इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, यांनी महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये हा विषय पोचवला. अर्थात मीडिया जेवढा या अभिनंदनास जबाबदार आहेत, तेवढाच जबाबदार पोलीस खात्यामधला भाग सुद्धा आहे. तेजस्विनी सातपुते या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाखाली SIT गठीत झाली. तिने अशोक खरातवर ॲक्शन घ्यायला सुरुवात केली. 18 मार्चला अशोक खरातला अटक झाली. नाशिकचे पोलीस कमिशनर संदीप कर्णिक यांनी त्यांना चांगली साथ दिली. पहिल्याच टप्प्यामध्ये 10 FIR दाखल झाले. 19 स्त्रियांनी कंप्लेंट्स केल्या होत्या. त्यातल्या 8 स्त्री शोषणाच्या कंप्लेंट्स होत्या. तेजस्विनी सातपुते या अतिशय उत्तम अधिकारी आहेत आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही ॲक्शन घेतली. त्यांना संदीप कर्णिक सारख्या कमिशनरांनी उत्तम साथ दिली. त्यामुळे त्या संपूर्ण त्यांच्या टीमचं आणि पोलीस खात्याचं आपण जाहीररित्या अभिनंदन करायला हवं. आणि पोलीस खात्याला हे काम करू दिलं, कारण आजकाल सरकार ठरवतं पोलिसांनी काय करायचं आणि काय नाही. माझा अनुभव फार वेगळा आहे. मी 44 वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो आहे. त्याहीपेक्षा अधिक काळ माझा पोलीस खात्याशी संबंध आलेला आहे. यापूर्वी पोलीसचे अधिकारी स्वतंत्र निर्णय घ्यायचे, कायद्यानुसार वागायचे. सध्याच्या काळामध्ये कायदा आणि पोलीस यांचा संबंध उरलेला नाही. बॉस आणि नोकर असं नातं निर्माण झालेलं आहे. बॉस म्हणेल त्यांनी परवानगी दिली तर कायदा वापरला जाईल. बॉसनी नजर वाकडी केली तर कायदा गुंडाळून ठेवला जाईल. अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती असल्यामुळं तेजस्विनी सातपुते असतील, संदीप कर्णिक असतील, ही SIT असेल नाशिकमधले, त्यांनी एवढं सुंदर काम केलं. त्याबद्दल आपण महाराष्ट्राचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचंही जाहीररित्या अभिनंदन केलं पाहिजे, कारण त्यांनी हे काम करू दिलं. आता मित्रांनो, या विषयावर मी विस्तारानं पुढे तुमच्यासमोर बोलणार आहे. खरं म्हणजे ही ॲक्शन का झाली इथपासून सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी मांडणार आहे. त्यापूर्वी दुसरे एक बाबा आहे आपल्या समाजातले, त्यांचं नाव आहे धीरेंद्र कृष्ण महाराज, बागेश्वर बाबा. हा बाबा 2023 मध्ये नागपूरमध्ये पहिल्यांदा आला, म्हणजे तुम्हाला मला माहीत असलेलं पहिल्यांदा. तिथल्या सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनाकरता म्हणून मी नागपूरमध्ये आलो होतो जानेवारीमध्ये. त्याच काळामध्ये हा आला, त्यामुळे तिकडे लक्ष द्यावं लागलं, दखल घ्यावी लागली. त्याचा जो दिव्य दरबार भरतो, तो 2 प्रकारची कामं करतो. एक रामकथेचं आयोजन करतो. रामकथेबद्दल आपलं कुणाचंच ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. रामायण महाभारत हे आपले लोकप्रिय विषय आहेत, अतिशय लोकप्रिय विषय आहेत. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच त्या विषयासंबंधी आकर्षण आहे, हरकत असण्याचं कारण नाही. राज्यघटनेनं त्या पद्धतीचं स्वातंत्र्यही दिलेलं आहे. पण मित्रांनो, हा माणूस या रामकथा सांगण्याच्या प्रक्रियेमध्ये एक दिव्य दरबार आयोजित करतो. 7 आणि 8 जानेवारी 2023ला हा दिव्य दरबार नागपूरमध्ये आयोजित झाला. त्यासंबंधी माझ्याकडे खूप तक्रारी आल्यामुळं त्या संबंधीचे व्हिडिओ मी ऑलरेडी वाचले होते. त्या पद्धतीची तक्रार तयार केली होती. जादूटोणा विरोधी कायदा आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 या दोन्ही कायद्यांचं डायरेक्ट उल्लंघन यामध्ये होत होतं. जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलमांनुसार एक विशेष अधिकारी नेमावे लागतात. ते मोठ्या शहरामध्ये ACP दर्जाचे अधिकारी असतात. ACP क्राईम त्यांना असं म्हटलं जातं. त्यांच्याकडे ही जबाबदारी असते. यांना आपल्या भाषेमध्ये विजिलन्स ऑफिसर असं म्हटलं जातं.
त्यांना माहीत नव्हतं की आपण व्हिजिलन्स ऑफिसर आहे. त्यांना जाऊन मी सांगितलं, तुम्ही व्हिजिलन्स ऑफिसर आहात, तुमच्यावर ही जबाबदारी आहे. त्यांच्यापर्यंत तक्रार दिली. मला माहीत होतं की केवळ ACP दर्जाच्या माणसांनी हे काम होणार नाही, म्हणून त्यावेळेसचे नागपूरचे कमिशनर अमितेश कुमार यांना मी प्रत्यक्ष भेटलो, त्यांच्याशी बोललो. त्यांना मी सगळी तक्रार 7 आणि 8 जानेवारीला जो दिव्य दरबार भरला त्यामध्ये कसं कसं उल्लंघन झालं, मी अमितेश कुमार कमिशनर यांना भेटलो. त्यांना ती सगळी तक्रार त्यांच्या पुढ्यामध्ये दिली. जादूटोणा विरोधी कायद्याची प्रत त्यांच्याजवळ दिली. त्यातले कोणकोणते भाग लागू होतात ते समजावून सांगितलं. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 याची प्रत दिली, तेही समजावून सांगितलं. आणि कायदा कोणकोणत्या मुद्द्यांकरता लागू होतो याचे सगळे तपशील त्यांना दिले. या कायद्याशी, जादूटोणा विरोधी कायद्याशी माझा संबंध काय? या कायद्यामधला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे. 100 पेक्षा अधिक आमदारांशी बोललो, सगळ्या पक्षप्रमुखांशी बोललो, कॅबिनेटमधल्या सगळ्या महत्त्वाच्या निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांशी बोललो. सगळ्यांच्या सहमतीनं आणि सगळ्यांच्या इच्छेनं या कायद्यामधलं संपूर्ण लेखन झालेलं आहे. अतिशय ताकदीचा हा कायदा बनलेला आहे. यामध्ये न्यायमूर्ती PB सावंत यांचा अतिशय मोठा वाटा आहे. त्यांनी स्वतः माझ्यासोबत बसून, त्यांना खरं म्हणजे मराठी लिखाणाची सवय उरलेली नव्हती, सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती राहिलेले आहेत, आणि तरीही त्यांनी मराठीमध्ये हा कायदा तयार करण्यासाठी माझ्यासोबत बसून त्याचं लेखन केलेलं आहे. एवढंच नव्हे तर या कायद्याला 100% सहमती मिळावी याकरता भाजपचे पक्षप्रमुख देवेंद्र फडणवीस असतील किंवा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील, यांच्यापर्यंत या कायद्यामधले सगळे बारकावे पोहोचवले. त्यांना तो कायदा नीटपणे पटला आणि सगळ्यांच्या सहमतीनं हा कायदा 2013 मध्ये संमत झालेला आहे. एवढंच नव्हे तर त्यानंतर ही समिती जी गठीत झाली, त्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या 48 पोलिसांचे ट्रेनिंग्स घेतलेले आहे. त्यांच्यापर्यंत या कायद्याचे सगळे बारकावे पोचवलेले आहेत. हा कायदा कसा लागू होतो, कोणकोणत्या कारणांमुळे केव्हा केव्हा लागू होतो यातले बारकावे पोहोचवले. तब्बल 7 तासांचं हे ट्रेनिंग चालायचं. आपल्या चंद्रपूरमध्येही हे ट्रेनिंग झालेलं आहे. हा माझा कायद्याशी असलेला डायरेक्ट संबंध आहे. जी जादूटोणा विरोधी कायदा प्रचार, प्रसार आणि अंमलबजावणी समिती गठीत झालेली आहे त्याचा मी सहअध्यक्ष आहे. आणि त्या लेटर हेडवर मी सगळी तक्रार लिहून दिलेली होती. त्यानंतर अमितेश कुमारांनी 7-8 दिवसानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी जे सांगितलं ते तुमच्या पुढ्यामध्ये मी सांगतो. ते म्हणाले की माझ्याकडे तक्रार आली, पण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कुठेही धीरेंद्र कृष्ण महाराजांना लागू होत नाही. त्यांचं म्हणणं 100% बरोबर आहे. कारण या जगामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वातच नाही. संपूर्ण जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन किंवा अंधश्रद्धा किंवा या पद्धतीचा शब्दच नाहीये. पण एक IPS झालेल्या अधिकारी माणसाला मी हातामध्ये प्रत देतोय, त्यातले बारकावे समजावून सांगतो आहे, त्यांना जादूटोणा विरोधी कायदा हा शब्द कळत नाही, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असा शब्द वापरतात. चला आपण माफ करूया, कारण वृत्तपत्रातले अनेक पत्रकार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा त्याला म्हणतात, कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारानं तो तयार झाला म्हणून. पण पुढचं वाक्य मात्र त्यांचं अतिशय डोकं उडवणारं होतं. ते असं म्हणाले की दुसऱ्या कायद्याखाली जी तक्रार झालेली आहे ती म्हणजे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट सुद्धा याला लागू होत नाही. तक्रार झाली ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट. ज्या माणसाला डॉक्टरची डिग्री उपलब्ध नाही किंवा अवेलेबल नाही, सरकार मान्य, अशा कोणत्याही व्यक्तीनं जर केवळ रोगांचं निदान जरी केलं तरी तो कायद्याने अपराध आहे. त्याने मी उपचार करतो असं म्हटलं तरी तो अपराध आहे.
आणि प्रत्यक्ष उपचार केले तर अपराध आहेच आहे, असा तो ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 आहे. असं असताना हे म्हणतायत ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट याला लागू होत नाही. एक IPS झालेल्या अधिकाऱ्यांना ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट अँड ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट मधला फरक कळत नाही, असं शक्य आहे? माझ्या माहितीप्रमाणे हे तेव्हाच शक्य आहे जसं आपले आमदार म्हणालेत की ते प्रदीप मिश्रा सांगतो शहद लगाओ परीक्षा में पास हो जाओगे. बहुधा आपले IPS होणारे अमितेश कुमार परीक्षेच्या आधी त्यांनी प्रदीप मिश्राचं ऐकलं, शंकराच्या पिंडीला बेलफूल लावलं, बेलाचं पान लावताना त्याला शहद लावलं आणि ते चिपकवलं आणि म्हणून ते IPSची परीक्षा अभ्यास न करता पास झाले, असं आपण म्हणायचं का? असं म्हणण्याची माझी हिंमत नाही, कारण अजून तरी UPSCच्या एक्झाम या पद्धतीनं पास होतात याची तुमच्या माझ्यापर्यंत माहिती नाही. त्यामुळे दुसरं एकच निघतं की बॉस को खुश करने के लिए, आणि म्हणून मी त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली. हा कायदा लागू होत असून सुद्धा अमितेश कुमार कायदा लागू होत नाही असं म्हणतायत. याचे दोन अर्थ होतात. एक तर कायद्यातलं मला कळतच नाही, ज्यांनी प्रत्येक शब्दनशब्द फायनल केला त्याला कायद्यातलं कळत नाही, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग्स केले त्याला कायदा कळत नाही, फक्त अमितेश कुमार यांना कायदा कळतो. आणि हे खरं नाही म्हणून मी जाहीररित्या आरोप केले की अमितेश कुमार खोटं बोलतायत, त्यांना कायदा कळतो आणि तरी ते लावत नाही आहेत. म्हणून मी मुख्यमंत्री त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधून घेतलं. म्हटलं यांना एक संधी दिली पाहिजे, त्यांच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे. प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांना आवाहन केलं की तुम्ही तरी कायदा लागू करा, आणि तरीही धीरेंद्र कृष्ण महाराजांना कायदा लागू झाला नाही. उलट त्यांना घेऊन हे गावोगाव हिंडलेत. यांनी जादूटोणा विरोधी कायद्याचं किती ठिकाणी उल्लंघन केलं असावं. तो त्याच्या दिव्य दरबारामध्ये सांगतो आपको पेट की बीमारी है, आपको दिमाग की बीमारी है, इसका कारण आपको जादूटोना किया है, टोटका किया है. किसने किया मालूम है? आपके काकी ने किया. ये भूत लगा है, ये भूत उसने लगाया. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार केवळ एखादी व्यक्ती करणी करते असं म्हणणं कायद्याने अपराध आहे, एखादी व्यक्ती भूत लावते असं म्हणणं कायद्याने अपराध आहे. आणि त्याकरता मिनिमम शिक्षा 6 महिन्यापासून तर 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आहे, अधिक 5,000 ते 50,000 रुपयापर्यंतचा दंड आहे. असं असताना सुद्धा एवढंच नव्हे तर तो भीती घालायचा, ये होगा वो होगा. त्यातही अनुसूचीमधलं हे 8वं कलम लागू होतं. मी आता तुम्हाला आधी सांगितलं ते अनुसूचीमधलं 6वं कलम आहे, आणि त्यानुसार त्याच्यावर हा गुन्हा दाखल करावाच लागतो. हा कॉग्निजिबल ऑफेन्स आहे, म्हणजे जसं घडलं असेल आणि तक्रार आली असेल तर पोलिसांना ते दाखल करावंच लागतं FIR. एवढंच नव्हे तर ज्यांना व्हिजिलन्स ऑफिसर नेमलेला आहे त्यांनी स्वतःहून तक्रार दाखल केली पाहिजे, असं त्यांच्यावर बंधन आहे. तक्रार दाखल करणं तर दूरच राहिलं, पण धीरेंद्र कृष्ण महाराजांना घेऊन हे महाराष्ट्रभर त्यानंतर हिंडले. आणि म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं, मग जादूटोणा विरोधी कायदा समितीच्या वतीनं नव्हे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आपण त्यावेळेस त्यांना 30 लाख रुपयाचं पारितोषिकाचं आव्हान दिलं होतं. अर्थात ते आव्हान न स्वीकारताच त्यांनी पळ काढला. देवेंद्र फडणवीस आणि धीरेंद्र कृष्ण महाराजांचा संबंध काय असा तुमच्या मनात प्रश्न असेल, म्हणून मला त्याचं उत्तर आधी दिलं पाहिजे. 7 आणि 8 जानेवारी 2023ला जो दिव्य दरबार भरला, ज्यामध्ये यांनी या सगळ्या कायद्याचं उल्लंघन केलं, त्या दिव्य दरबारामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवून आलेले आहेत. हा डायरेक्ट त्यांचा संबंध आहे. दिव्य दरबारात गेले होते, ते रामकथेच्या वेळेस नव्हते गेले. आता मित्रांनो, एका बाजूने हे घडत असताना जे आव्हान आपण दिलं ते आव्हान काय होतं? कारण या बाबाचा दावा असा आहे की त्याला आपोआप समोर आलेल्या भक्ताचं सगळं कळतं, नाव कळतं, वडिलांचं नाव कळतं, आडनाव कळतं. एवढंच नव्हे तर त्याचं वय कळतं, त्याचा टेलिफोन नंबर कळतो, हे सारं कळतं. एवढंच नव्हे तर तो भक्तांच्या घरामध्ये कुठेही जाऊ शकतो आणि पाहू शकतो, हेही त्याला कळतं.
म्हणजे भक्ताच्या घरातल्या कोणत्या रूममध्ये कोणत्या कपाटामध्ये काय वस्तू ठेवलेली आहे हे त्याला कळतं. आणि हे जे त्याचे दावे आहेत जे त्याच्याच व्हिडिओमधनं आलेले आहेत दिव्य दरबारामधल्या, त्याच्या आधारावर आपण आव्हान प्रक्रिया तयार केली आणि आपण त्याला आव्हान दिलं होतं की तू नागपूर पत्रकार संघासमोर ये, तिथल्या सुरक्षित वातावरणामध्ये, ज्याला आम्ही फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन्स असं म्हणतो, जेणेकरून तुम्हाला कोणतीही बदमाशी करता येणार नाही. कारण या पद्धतीचे माहिती मिळवणारे अनेक बाबा मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये एक्सपोज केलेले आहेत. त्या काळात कायदा नसल्यामुळे त्यांना जेलमध्ये पाठवता आलं नाही, एवढंच फक्त झालं. ही माहिती कशी मिळवतात याची यंत्रणा मला अतिशय चांगल्या पद्धतीनं माहीत आहे आणि म्हणून त्याच्यापर्यंत कोणत्याही पद्धतीनं माहिती पोचू नये म्हणून आपण आव्हान दिलं की पत्रकार संघासमोर तू ये. पत्रकार संघाच्या समोर तुझ्यासमोर आम्ही ऐनवेळी 10 माणसं सादर करू. त्या प्रत्येक माणसाचं नाव, त्याचं आडनाव, त्याच्या वडिलांचं नाव, त्याचं वय, त्याचा फोन नंबर तुला सांगायचा आहे. आधार कार्डनुसार तो आधीच लिहिलेला असेल, एका पाकिटामध्ये बंद केलेला असेल. म्हणजे तुला जर पाहायचं असेल आणि तुझ्यामध्ये जर दिव्य दृष्टी आहे, कुठेही जाऊन पाहता येतं, तर लिफाफ्यामध्ये त्या 10 माणसांची नावं आणि सगळे डिटेल्स जे लिहिले तेही तुला जाऊन पाहता येऊ शकतात. दुसरं, शेजारच्या रूममध्ये आम्ही 10 वस्तू ठेवू, त्या तुला ओळखायच्या आहेत. खरं म्हणजे हा दावा करतो की याच्यामध्ये दिव्य दृष्टी आहेत, याच्यामध्ये दिव्य शक्ती आहे. प्रत्यक्ष बागेश्वरवाले धामवाले, म्हणजे बागेश्वर म्हणजे हनुमानाला बागेश्वर म्हटलं जातं, हनुमानजी त्याच्यावर प्रसन्न आहे आणि त्यामुळे त्याला ह्या सगळ्या शक्ती प्राप्त झालेल्या आहे. तर 100% करेक्ट सांगायला पाहिजे, तरी पण आम्ही त्यांना 10% सूट दिली आणि सांगितलं की 90% जरी करेक्ट तुम्ही 2 वेळा हे सांगू शकला तरी तुम्हाला सरळ सरळ 30 लाख रुपयांचं पारितोषिक मिळेल. 11 तारखेपर्यंत 13 तारखेपर्यंत याचे कार्यक्रम ठरले होते. हा 11 तारखेलाच पळून गेला. सगळ्या मीडियाने आव्हानाच्या धाकानं बाबा पळून गेला या पद्धतीच्या बातम्या छापल्या. आता पुन्हा सध्या तो बाबा आला होता नागपूरमध्ये आणि तो येताना ओस नागपूर में मैं आ रहा हूं अशी त्यांनी जाहिरात केलेली होती, व्हिडिओ टाकलेला होता. म्हणजे तो 26 एप्रिलला येणार होता हे माहीत होतं आणि म्हणून मी संपूर्ण 1 महिना त्याच्याकरता काढून ठेवलेला होता. हा बाबा नागपूरमध्ये आल्यानंतर आपण त्याला पुन्हा आव्हान दिलं, तेच आव्हान रिपीट केलं. बाबाचं म्हणणं काय, तू दिव्य दरबारामध्ये येऊन पहा. म्हणजे त्याच्या शब्दात सांगायचं झालं तर यावेळेस तो काय म्हणाला, खुजली होगी जिनको खुजली होगी. काय भाषा आहे, खुजली होगी. जिनको खुजली होगी वो दिव्य दरबार में आए और देखे. अरे काय देखे, तू बातम्या कशा, माहिती कशी मिळवतो, काय कसं करतो, स्रोत कुठून तुझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात, हे सगळं पकडलं तरी तिथे सांगून उपयोग नाही आहे. मारामारी होण्याशिवाय दुसरं काहीच होणार नाही. आणि तुला भीती का वाटते? त्यावेळेस तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, यावेळेस तर मुख्यमंत्री आहेत ना, पुन्हा गृहमंत्री तेच आहेत. याही वेळेस तुझ्या पाया ते पडलेले आहेत, तुझ्या दर्शनाला आले होते. ते जर महाराष्ट्रामध्ये आहे, ते स्वतः नागपूरचे आहे, तर नागपूरच्या पत्रकार संघासमोर यायला तुला प्रॉब्लेम काय आहे? पोलीस त्यांचं सगळं संरक्षण तुझं, कोणतीही बदमाशी आम्हाला करू देणार नाही, आम्ही कधीच बदमाशी करत नाही, पण आम्हाला करू देणार नाही. तुझी फक्त बदमाशी चालणार नाही एवढीच फक्त आम्ही काळजी घेणार आहोत. पण याही वेळेस त्याने आव्हान न स्वीकारता पळ काढला. फक्त हे आव्हान आता बदललं. पूर्वी 30 लाखाचं होतं, ते आता 50 लाखाचं नव्हे 80 लाखाचं झालेलं आहे.